बीड जिल्ह्यातील जरोडी एक छोटंसं गाव आणि याच गावात जलदूत म्हणून ओळखले जाणारे राजेश काकडे यांनी गुढीपाडव्यानिमित्त गोरगरीब जनतेसाठी किटचे वाटप केले आहे। राजेश काकडे हे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन एक चांगली समाजसेवा ते परिसरात करत आहेत। राजेश काकडे यांच्या या कार्यामुळे सर्व परिसरातून राजेश काकडे यांचे अभिनंदन होत आहे। असेच कार्यक्रम राबवल्यामुळे सर्व जनतेमध्ये समाजसेवक म्हणून त्यांची एक चांगली ओळख निर्माण झाली आहे। खंड न पडता राजेश काकडे यांचा जो कार्यक्रमाचा वर्षा जरूर गावामध्ये जी मी गेल्या 5-6 वर्षापासून पाहतो, मग कोणत्याही माध्यमातून आणि मला इथं कार्यक्रमाला बोलवलंय म्हणूनच राजेश काकडे यांच्याबद्दल चांगलं बोलायचं असं काही नाही बरं का। आणि मी साहेब बीएफ काही नाही, मी सर्वसाधारण राजेश सारख्याच सर्वसाधारण घरातला शेतकऱ्याचं लेखो, परंतु गेल्या 25 वर्षापासून कम्युनिस्ट चळवळीत काम करत असताना त्यांचे वडील सुद्धा आमचे मार्गदर्शक कम्युनिस्ट चळवळीत असताना हा सगळा स्नेहभाव ऋणानुबंध आमचा घराघरांचा हा झालेला आहे आणि त्या ऋणानुबंधातूनच एक सामाजिक कार्य राजेश यांच्या हातून होतं। या जगामध्ये प्रत्येक गावागावात, प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात आणि देशात राजेश काकडेंसारखे जर लोक नसते तर गावचा सामाजिक सलोखा राखला गेला नसता। येथे मी कार्यक्रम गेले 11वा महिना कार्यक्रम करत असतो। 11वा महिना हे कार्यक्रम करणं म्हणजे आज मायबाप जयंतीची सेवा करणं म्हणजे सोपं नाही। तुम्हाला वाटतं असं नाही आणतोय काय लोक म्हणजे त्याला शासन देतंय, कोण देतंय, काय करतंय, पण मी आणतोय माझ्या जीवाला माहिती कसं आणतो, कुठून आणतोय ते। आणि मी तुमची अशी सेवा म्हणजे करीत राहणार ना, तुमचं पाणी असो, तुमचा दवाखाना असो, अनेक म्हणजे यांच्या जिथं अडचणीला मी जिथं असतो तिथं मी यांची सेवा करीत असतो। आज माझा 11वा महिना चालू आहे। आता गुढीपाडव्यानिमित्त ह्यांना मी गूळ आणि हरभऱ्याची डाळ वाटप फिरली आहे आणि तिथून पुढे मी असंच कार्यक्रम करीत राहणार। मी माझे 2 शब्द संपवतो। याविषयी काय सांगाल? पत्रकार साहेब, एक तुमच्या माध्यमातून मी हा कार्यक्रम गेल्या 11वा महिना माझा चालू आहे कार्यक्रमाचा। गोरगरीब मायबाप जनतेला मी प्रत्येक 20 दिवसाला अल्पाहार वाटप करीत असतो। आता आज हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक त्यांना गुढी सण साजरा व्हावा गुढीपाडव्याचा, त्या निमित्ताने आपण त्यांना हरभरा डाळ व गूळ हे आपण मदत केल्याच्या स्वरूपातून आपण हे वाटप करीत आहेत प्रत्येक 20 दिवसाला। त्यांची अडचण कोणची बी असो मी त्यांना सहकार्य करीत असतो। या अगोदर आपण कुठले उपक्रम घेतले? ह्या अगोदर गावामध्ये म्हणजे प्रत्येक ह्यांना दवाखान्यात असतोच माझा, पाण्याचा असो, तुमच्या गावामध्ये स्वच्छता मोहीम असो, कुठं नाल्या साफ करणं, कुठं पाण्याच्या अडचणी सोडणं, गावामध्ये तणनाशक फवारा करणं, गावातल्या आडामधली आयचण काढणं व वयोवृद्ध लोकांना खायला पुरविणं हे काम मी करीत असतो। जरूड गावचा नागरिक म्हणून या ठिकाणी एवढंच सांगेन, हा जलदूत राजेश काकडे गेले 10 ते 11 महिने झालं या मायबाप जनतेची निस्वार्थपणे तो सेवा करत आलेला आहे। ही किट पाडव्याच्या निमित्त 1 किलो डाळ आणि 1 किलो गूळ ही वाटप केली। खरोखर या वयोवृद्ध लोकांच्या चेहऱ्यावर जो आज आनंद बघायला भेटला, तो आनंद त्याला कुठंतरी त्याच्या जीवनामध्ये त्याला नक्कीच परमेश्वर काहीतरी देऊनच जाईल। परंतु मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, नुसती किटच नाही तर
गावामध्ये जो बी काही त्याला काही करण्याची इच्छा आहे त्याच्या गेल्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी जरूर गावालाच नव्हे तर 4-5 गावांची ताण भागवणारा हा जलदूत आज खरोखर त्याचं काम करण्याचं मनातून शवा असते त्याची, असं देखावा बिकावा काही नाही, नुसतं फोटोपुरतं काम करण्याचे त्याच्या मुळीच त्याच्या रक्तामध्ये तो गुण नाही आहे. होतकरू मुलगा असा जलदूत राजेश काकडे, म्हणजे ह्याच्या मनामध्ये कोणतीही अशी भावना नसती की मला हे काम नाही करायचं, मला ते नाही करायचं. जे बी काही असेल त्याच्या मनामध्ये, त्याच्या लगेच मनामध्ये येतं की मला आपल्याला ही नाली साफ करायची आहे किंवा इथलं रस्त्याचं काम आहे ते अधुरं पडलेलं आहे किंवा रस्त्यावरती काही पडलेलं असेल तर त्याच्या मनामध्ये म्हणजे तो लोकांना माहिती व्हायच्या पहिलेच तो काम करून जातो. आणि जलदूत म्हणजे जलदूत हीच उपाधी अशी की पाठीमागच्या काही 3-4 वर्षापूर्वी दुष्काळाची भीषण अवस्था आपल्या जरूर नगरीमध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये झाली होती. त्यावेळेस त्यांनी एक बोर घेतलेला आहे. त्या बोरचं पाणी सर्व गावातील मंडळी आणि आसपासची पंचक्रोशीतील सर्व लोकांना त्यांनी मोफत पाणी वाटप सुविधा राबवली. टँकर असेल, घरगुती कार्यक्रम असतील, त्यावेळेस पण घरगुती कार्यक्रमाला स्वतःच्या पदर त्यांनी टँकर घेऊन तिथं ती म्हणजे पुरवलेली सेवा आहे. तसेच आपल्या भैरवनाथ मंदिरामधील झाडाची जोपासना असेल, लावल्याच्या नंतरच्या झाडाची जोपासण्याला त्यांनी आता पाठीमागं 4-5 दिवसापूर्वी टँकरने स्वतःच्या पदर पाणी घातलेलं आहे.